शेतकरी मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल. आता मी हे काढतो. बघा शेतकरी मित्रांनो, आता ही शेंडा पोखरणारी आळी आहे. तुम्हाला जिवंत आळी तुम्हाला दाखवतो मी इथं. आणि हा बघा, हा शेंडा, ही आळीने शेंडा पोखरल्यानंतर हे नुकसान झाले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद या गावात आलोय. आणि या गावातच आपल्या एका शेतकरी बांधवांकडे आलोय. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं की आपण आज वांग्याच्या प्लॉटवरती आलोय. शेतकरी मित्रांनो, वांग्याचं प्लॉट किंवा वांग्याचं पीक म्हटलं की प्रत्येक शेतकरी बांधवांच्या डोळ्यासमोर एक खर्चिक, जास्त खर्च असलेलं पीक किंवा जास्त जतन करणारा किंवा जास्त काळजी घेणारा पीक येतो. कारण मुळात इथं फळ, वांग्याचं जे फळ आहे ते फळ जपणं खूप महत्वाचं ठरतं. आणि तेच अशाच ढगाळ वातावरणात किंवा पावसाळी वातावरणामध्ये पिकाला रोग आणि कीटकांचा जास्त हल्ला होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांचा बराच खर्च होतो. तर शेतकरी मित्रांनो, वांग म्हटलं की वांग्याला भाव तर असतोच, भावाचं काय चढ उतार असतो. पण मुळात आपला खर्च मॅनेजमेंट म्हणजे तुमचं पिकाचा वरची जो खर्च आपण करतोय तो खर्च मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आता झालेलं आहे. कारण आता काय होतंय, भाव कमी भेटतोय वांग्या पिकाला आणि आपला खर्च खूप वाढून जातोय. आपण महागडे औषध वापरतोय आणि तरीही आपल्याला समाधानकारक असं रिझल्ट आपल्याला इथं जाणवायला भेटत नाही. तेच जसं वांग पीक जर म्हटलं तर वांग्या पिकामध्ये सर्वात मुख्य आणि मेन जे कीटक किंवा नुकसान करणारा जो कीटक आहे किंवा आळी आहे ती म्हणजेच तुमचं फळ पोखरणारी आळी आणि दुसरी म्हणजे तुमची शेंडा आळी. शेतकरी मित्रांनो, वांग्यामध्ये सगळ्यात जास्त शेंडा हा जास्त डॅमेज होतो. कारण शेंडा पोखरणारी आळी ही आपल्याला जास्त पाहायला भेटते आणि त्याच्यामुळे जास्त नुकसान भेटते. मी तुम्हाला दाखवतो की शेंडा आळीने कसं कसं नुकसान किंवा फळ पोखरणारी आळीने कसं कसं नुकसान केलेले ते आपण एकदा बघूयात. या शेतकरी मित्रांनो, आता हे वांग्याचा शेंडा आहे शेतकरी मित्रांनो, इथं तुम्हाला दिसत असेल. आता मी हे काढतो. बघा शेतकरी मित्रांनो, आता ही शेंडा पोखरणारी आळी आहे. तुम्हाला जिवंत आळी तुम्हाला दाखवतो मी इथं. आणि हा बघा, हा शेंडा, ही आळीने शेंडा पोखरल्यानंतर हे नुकसान झालेलं म्हणजे हा शेंडा इथून पूर्ण निकामी. थोडक्यात इथं एक कळी पण लागलेली, म्हणजे असं असंख्य आपण एकाच फांदीवरची कळी काढली किंवा एकाच फांदीवरचा शेंडा काढला त्याच्यामुळे आपल्याला असं नुकसान इथं दिसतंय, बरोबर. आणि ही आळी बघा शेतकरी मित्रांनो, ही आळी बघा. तसंच मी तुम्हाला फळ पण दाखवतो. आता इथं खाली फळ एक तोडून ठेवलेलं फळ आहे. या फळामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, वांग्याचं जे फळ आहे हे इथं डॅमेज केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आता हे वांग्याचं फळ आहे. इथेही तुम्हाला दिसत असेल कॅमेरा समोर आळीने पूर्ण होल पाडलेले आणि ही वेस्टेज त्याचं बाहेर काढलेलं आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी बांधवांनी बऱ्यापैकी आळीवरती नियंत्रणासाठी औषध वापरलेलं आहे. तर याच्यावरती जे औषध तुम्हाला मी सांगतोय ते म्हणजे तुमचं त्या औषधाने किंवा त्या जीवाणूने आज पूर्ण भारतभर किंवा पूर्ण जगभर क्रांती केलेला हा जीवाणू बद्दल मी तुम्हाला सांगतोय. आपण सहसा त्या जीवाणूबद्दल एवढं लक्ष देत नाही, पण त्या जीवाणूने भारत काय भारताच्या बाहेर जगभर पूर्ण क्रांती केलेली आणि तो म्हणजे बॅसिलस thuringiensis. आपण बऱ्याच ठिकाणी आपण बीटी हा शब्द ऐकत असतो किंवा कॉटन पिकामध्ये, कपाशी पिकामध्ये आपण बीटी कॉटन म्हणून म्हटलं जातो. तर तसंच याला आळी कंट्रोल करण्यासाठी, शेंडा आळी कंट्रोल करण्यासाठी आणि फळ पोखरणारी आळी जर तुम्हाला कंट्रोल करायची असेल तर तुम्हाला बॅसिलस thuringiensis हा बॅक्टेरियाचा स्प्रे करणं तुम्हाला फार गरजेचं आहे. आणि एकदा स्प्रे केला तर तो बॅक्टेरिया त्या आळीवरती अटॅक करून ती आळीचा खात्मा करायला सुरुवात करतं. आता मार्केटमध्ये तुम्हाला चांगलं प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो. बॅसिलस thuringiensis विकणारा जे प्रोडक्ट आहे किंवा जी कंपनी, थोडक्यात तुम्हाला सांगतो, IPL बायोलॉजिकल ह्या कंपनीचं महाआश्रम म्हणून एक प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये बॅसिलस thuringiensis एक प्रोडक्ट आहे महाआश्रम म्हणून नावाने. ते तुम्हाला टिपाला तुम्ही 500 ग्रॅम किंवा 1 किलो घेऊ शकता. त्याचा साईड इफेक्ट काही नाही. आणि बरेच शेतकरी बांधव जे कोबीमध्ये वापरतात ते तुम्हाला महाआश्रम म्हणजे तुम्ही
कुठलाही इमॅमेक्टिन घेऊ शकता, प्रोक्लेम घेऊ शकता. तर असं प्रमाण किंवा असं कॉम्बिनेशन घेऊ शकता. कारण बरेच शेतकरी बांधव महाराष्ट्रामध्ये प्रोक्लेम किंवा इमॅमेक्टिन हा केमिकल वापरता. तर तुमचं महाराष्ट्राचं जे प्रमाण आहे, IPL बायोलॉजिकलचं महाराष्ट्राचं जे प्रमाण आहे ते तुमचं टिपाला तुम्ही अर्धा किलो घेऊ शकता किंवा 1 किलो घेऊ शकता. तर 100% तुम्हाला शेंडा पोकळणारी आळी आणि फळ पोकारणारी आळी 100% तुम्हाला नियंत्रणात भेटणार. तर असेच आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.